झी न्यूज आणि मॅट्रिक्सनं केलेल्या ओपिनियन पोल संदर्भात आपण चर्चा करतोय। ओपिनियन पोल आहे तो अर्थातच लोकसभा निवडणुकांचा। अगदी काही दिवसांवरती लोकसभा निवडणुका येऊन ठेपलेल्या आहेत आणि अशातच यूपीचा ओपिनियन पोल काय समोर आलेला आहे बघूयात। यूपी मध्ये काय चित्र आहे, ओपिनियन पोल काय म्हणतोय यूपी संदर्भात। यूपी मध्ये सध्या काय चित्र असणार आहे 2024चं चित्र। एनडीए ची जोरदार मुसंडी उत्तर प्रदेशात पाहायला मिळेल। एनडीएला 80 पैकी 78 जागा मिळण्याचा अंदाज या ओपिनियन पोलमधनं समोर येताना पाहायला मिळतोय। इंडिया आघाडीला केवळ 2 जागा मिळतील अशी ही शक्यता आहे। एनडीएला 80 पैकी 78 जागा, तर इंडिया आघाडीला केवळ 2 जागांवर समाधान मानावं लागेल असा हा ओपिनियन पोल। 80 जागा उत्तर प्रदेशातल्या 2019 मध्ये चित्र होतं। भाजपला 64 जागा मिळाल्या होत्या, त्याच 78 होतील। काँग्रेस आणि सपा यांच्या युतीला 6 जागा त्यावेळी मिळाल्या होत्या आणि यावेळी 2 जागा मिळतील। बसपाला 10 जागा मिळाल्या होत्या 2019 मध्ये। यावेळेला खातंही उघडता येणार नाही आणि इतर पक्षांनाही खातं उघडता येणार नाही, हे असं काहीसं चित्र सध्या एकंदरीत काय चित्र असेल आणि पूर्णपणे ते त्यावर एक नजर। लोकसभा निवडणुकीत मोदी विजयाची हॅट्रिक करणार असल्याचा अंदाज ओपिनियन पोलमधनं समोर येतोय। एकूण 543 पैकी 377 जागा एनडीएला मिळतील। इंडिया आघाडीला केवळ 93 जागांवर समाधान मानावं लागेल। इतरांच्या पारड्यात 73 जागा जाण्याचा अंदाज ओपिनियन पोलमधनं व्यक्त होतोय। अर्थात हा ओपिनियन पोल आहे, काय चित्र येत्या काळात निवडणुकीच्या निकालानंतर स्पष्ट होतं ते पाहणं महत्त्वाचं असेल। मात्र ओपिनियन पोलमध्ये बघा 2019 मध्ये एनडीएला एकूण मिळून 351 जागा मिळाल्या होत्या, त्यात 2024ला 377 होणार आहे। इंडिया आघाडीला 90 जागा त्यावेळी मिळाल्या होत्या 2019 मध्ये, त्यात 3 जागांची वाढ इंडिया आघाडीत होईल 93 जागा। इतरांना 102 जागा 2019 मध्ये मिळाल्या होत्या, त्यात कमी होऊन 73 जागाच 2024 मध्ये मिळतील। आणि या संदर्भात चर्चा करूयात। एकंदरीत हे जे चित्र समोर येताना पाहायला मिळतंय त्या संदर्भातली चर्चा थेट जातोय दिल्लीला। व्यंकटेश केसरी सर सध्या जोडले गेलेले आहेत। व्यंकटेश सर, कसं बघताय या ओव्हरऑल सगळा जो कल हाती आलेला आहे, 377 जागा एनडीएला मिळतील, कसं बघता? असे की ओपिनियन पोलने नरेंद्र मोदी यांची हॅट्रिक त्यांनी जाहीर केलेली आहे। त्यांच्या जागा ते 300 म्हणजे बीजेपी 370 आणि एनडीए 400 वर असं म्हणाले होते। असं भारतीय जनता पक्षाचं एक स्टेटेड पोझिशन आहे, परंतु आपल्या ओपिनियन पोलने 377 म्हटलेलं आहे। त्यामुळं ह्याच्यामध्ये 2-3 निष्कर्ष निघतात की या निवडणुकीमध्ये येणाऱ्या अँटी इन्कम्बन्सी नाही आहे, मोदी यांच्या नावाने मतं मिळणार आहेत। त्यामुळे प्रादेशिक पक्ष तसे हळूहळू अस्तंगत होणार। काँग्रेसला फारसं भवितव्य दिसत नाही ह्याच्यामुळं। आणि मग अमृतकाळ, आपण भारतीय जनता पक्ष याला अमृतकाळ म्हणतो, मग प्रश्नच नाही तसे कुठल्या लोकांसमोर। लोकांची नाराजी नाही आहे, जी आहे ती पॉझिटिव्ह मतं आहेत, मोदी यांच्या नावावरती मिळणार आहेत। त्यामुळं ह्या पोलचा जर आधार घेतला तर येणाऱ्या निवडणुका ह्या एकतर्फी होतील असं चित्र आज स्पष्ट होतं। एक दुसरी गोष्ट, नक्कीच मुद्दा लक्षात आला। मी सम्राट सरांकडे जातो। धन्यवाद, आपण झी24 तासशी चर्चा केली त्यासाठी। सम्राट सर, 377 जागा, नेमके कोणते मुद्दे असतील जे प्रभावात असतील आणि ते सातत्यानं समोर येताना पाहायला मिळतील आणि विरोधक कुठे कमी पडतील? सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हा ओपिनियन पोल आहे तो राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठेनंतरचा आहे। या पिरियडमध्ये भारतभर असलेली लाट बघता स्वाभाविकपणे हा कल दिसतो आहे की जनमत मोदींच्या बाजूने आहे। दुसरी गोष्ट, त्यांनी राष्ट्रीय पातळीवर 370 कलम असेल, भ्रष्टाचार मुक्त शासन हा जो गेल्या 10 वर्षांमध्ये सातत्यानं मांडलेला मुद्दा आहे, हे अतिशय 3 फेवरेबल मुद्दे आहेत। भावनिक पातळीवर अगदी गेल्या महिन्यातला असल्यामुळे प्राणप्रतिष्ठेचा मुद्दा सगळ्यांपर्यंत पोहोचलेला आहे। त्यामुळे हे 3 मुद्दे घेऊन मोदींचं सरकार, नरेंद्र मोदींची प्रतिमा ही खूप अग्रेसिव्हली पुढे आलेली आहे। या पार्श्वभूमीवर आपण इंडिया आघाडीकडे जर बघितलं तर आतापर्यंत आपल्याला एकसंध असं दिसलेलं नाहीये। आज बैठक होतीये तर उद्या बैठकीच्या आदल्या दिवशीपासून कुरबुरी आहेत आणि दुसऱ्या दिवशी पुन्हा त्याच्यावर वाद तयार होतात। तर ह्या गोष्टी जर गेल्या महिनाभरात जेवढ्या कमी करता आल्या असतात तर इंडिया आघाडीला कुठेतरी एक मोठा स्कोप तयार झाला असता। कदाचित ही अगदी निवडणुकीला 50 दिवस आहेत त्या परिस्थितीत आपण बघतो आहे आणि अगदी कालपर्यंतच्या ओपिनियन पोलचा यात आधार आहे। पण जसं मागच्या निवडणुकांमध्ये सुद्धा एक मधल्या टप्प्यामध्ये लाट होती, अँटी इन्कम्बन्सीची सुद्धा लाट एका मधल्या टप्प्यामध्ये जाणवायला लागली होती, तशी आत्ता जाणवत नाहीये। कदाचित निवडणुकीच्या टप्पे जसे जवळ येतील तसा तो फॅक्टर समोर येईल। अगदी मला स्टुडिओत याचा इकडे दिनेश सर,
अँटी इन्कम्बन्सीचा मुद्दा आलाय. जसजसे दिवस पुढे जातील तसतशी ही अँटी इन्कम्बन्सी वाढताना पाहायला मिळेल ठराविक बेल्टमध्ये, महाराष्ट्रात असेल किंवा इतर अन्य राज्यांमध्ये. इतके सगळे मुद्दे जेव्हा एखाद्या बाजूने मांडले जात आहेत, विकासाचा मुद्दा आहे, अनेक योजनांचे अनेक लाभार्थी वेगवेगळ्या राज्यांमध्ये स्पष्टपणे दिसत आहेत, नंतर रिझल्ट दिसतो आहे. जेव्हा रिझल्ट दिसत नाही तेव्हा अँटी इन्कम्बन्सीचा मुद्दा पुढे येतो. आता जो मांडला जातो आहे, जे मुद्दे मांडले जात आहेत किंवा जे अनुभव लोकांना दिसत आहेत, विकासाची कामं दिसतात, ती काही कुठल्या फायलीमध्ये नाही दिसत, ती प्रत्यक्ष लोकांना पाहायला मिळतात. असे जे मुद्दे आहेत, असे जेव्हा असतात तेव्हा अँटी इन्कम्बन्सी हा विषय राहत नाही. म्हणजे हा विषय जर असेलच तो हळूहळू कमी होतो जसजसा विकास दिसायला लागतो. मगाशी केशव उपाध्यायांनी जे सांगितलं की काही राम मंदिराचा मुद्दा आहे, हा ह्या काळात पूर्ण झाला. 370 कलमचा मुद्दा आहे, तो ह्या काळात पूर्ण झाला. असे जे काही मुद्दे आहेत जे लोकांची अपेक्षा होती की हे व्हायला पाहिजे आणि ते होताना दिसलं, तर अशा वेळी अँटी इन्कम्बन्सी कशी दिसेल? अँटी इन्कम्बन्सी केव्हा दिसते माहिती आहे का? लोकांच्या अपेक्षा पूर्ण होत नाही आणि फक्त नोकरशाही किंवा व्यवस्था लोकांच्या अपेक्षांना पानं पुसते. असं जेव्हा होतं तेव्हा अँटी इन्कम्बन्सी वाढत जाते. माझा सचिन सावंतांना प्रश्न आहे, सर अब की बार 400 पारचा यवतमाळमधून पण मोदींनी नारा दिला, पण आत्ता हा ओपिनियन पोल पाहिल्यानंतर फिर एक बार मोदी सरकार असं दिसतंय. नेमकं काँग्रेसचं काय चुकतंय? केवळ 3 जागा जास्त दिसत आहेत ओपिनियन पोलमध्ये. काय झालंय काँग्रेसला? का काँग्रेसचा आभार मानतो, आम्हाला तेवढे तरी दाखवले तुम्ही. म्हणजे असं नाही. पण का आता मोदींना राग आला असेल 400च्या वरती तुम्ही बोलतात आणि 377 दाखवतात तुम्ही. म्हणजे खरोखर बघायला मला म्हणजे त्याचा भीती वाटते की बाबा पुढं काय याच्याबद्दल. पण जे काय आहे ते म्हणजे मला असं वाटतं की हे सगळे प्रश्न जनतेच्या न्यायालयात आहे. आज राम मंदिरच्या वेळेला राम कशा पद्धतीनं मोदींचा हात पकडून चालवावे लागले हेही जनतेनं पाहिलेलं आहे. आजही ते मंदिर पूर्णतः झालेलं नाही आहे, अजून त्याला 1.5 वर्ष लागणार आहे. तरी देखील शंकर ऐकून घ्या माझं, मला तर एवढं तर बोलायला असं तर 1.5 वर्ष अजून लागणार आहे त्याला. शंकराचार्यांच्याही पेक्षा मोदी पुढे गेलेले दिसत आहेत. अनेक जण विष्णूचा अवतार वगैरे म्हणायला लागले. हे जर चाललेलं असेल तर चांगली गोष्ट आहे, आम्हाला काही म्हणणं नाही त्याच्यावरती. प्रश्न असा आहे की वस्तुस्थिती जी आहे, हा जो ओपिनियन पोल आहे हा जनतेचा ओपिनियन पोल आहे की नाही हे मला असं वाटतं की ते निवडणुकीच्या निकालानंतर दिसेल. आणि त्याच्यासाठी आम्ही पूर्णतः ताकदीनं जी आहे आम्ही त्याच्यातनं जिकरीनं जाऊ. अगदी. पण यातनं एक परसेप्शन आता असं तयार झालं की लोकांची भावनिक जी गरज आहे ती मंदिर होती वगैरे वगैरे. कोविड सारखा काळ गेला हे आपल्याला विसरून चालणार नाही या निवडणुकांच्या अगदी तोंडावरती. 2019 नंतर सगळे कोविडला. जर मंदिर हीच गरज असणार असेल, कोविडमध्ये आपण सगळ्यांनी पाहिलं की हॉस्पिटल्स काही गावांमध्ये नाही आहेत, इतकी गंगेतनं प्रेतं वाहत आली वगैरे 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 सगळ्या चर्चा आपण पाहिलेल्या आहेत आणि ती वस्तुस्थिती पाहिलेली आहे. मंदिरच मिळून जर लोकांचं पोट भागणार असेल किंवा त्यांच्या इच्छा पूर्ण होणार असतील तर मग काँग्रेस का त्या बाजूने जात नाही किंवा काँग्रेसला ती गरज लोकांची कळत नाही. गरज ही जर लोकांची ही असेल परसेप्शन तसंच तयार होतं. तोच विषय आहे. अमृतकाल म्हणायचा असेल तर राम मंदिर बांधून जर होत असेल, आमच्या दृष्टिकोनातून तो हॉस्पिटल बांधून आहे. आमच्या दृष्टिकोनातून जनता ज्या वेळेला प्रेत वाहत होती त्यावेळेला ती परिस्थिती जी आहे त्यातनं सुधारणं हा अमृतकाल असणार आहे. या देशामधला GDPचा ग्रोथ हा 10 वर्षामध्ये आम्ही जो ज्या वेळेला होतो सत्कारमध्ये तो 7.5% होता, आज 5.9% आहे. बेरोजगारीचा दर 8.5% आहे. आज महागाईचा दर त्या ठिकाणी लोकांना खरंच कशा तऱ्हेने जीवन जगावं इथपर्यंत परिस्थिती आहे. आणि त्याला जर अमृतकाल हे नाव दिलं असेल तर मला असं वाटतं चांगली गोष्ट आहे. मोदींची गॅरंटी हीच आहे की या देशामधलं कुठलंही सरकार त्या ठिकाणी सुरक्षित नाही आहे जे विरोधी पक्षाचं असेल. आज महाराष्ट्रामध्ये जे झालं हा जर अमृतकालाचा विषय असेल आणि ते जर अमृत तुमच्या डोळ्यासमोर देत असेल तर निश्चितपणे या ठिकाणी अशा तरी 45चा निकाल दिसेल तुम्हाला. परंतु मला असं वाटतं की जनतेच्या संवेदना, जनतेच्या विचार क्षमतेवरती आमचा विश्वास आहे. ह्याच्या विपरीत चित्र दिसणार आहे. आता 377चा आकडा किती फुगवून तर 377 पार होत नाही, तो 400 पर्यंत जाणं म्हणजे मोदींच्या कल्पनेच्या पलीकडे. पण ठीक आहे ना, ते 400 पार जाऊ देत ना. पण मग आपण काँग्रेसवर बोलू ना. काही काळानंतर बोलतात ना, अमित शहा बोलले ठीक आहे आम्ही कार्यकर्त्यांसाठी काँग्रेसचं काय चुकतंय? काँग्रेसला काय झालं? काँग्रेसचं आजही काँग्रेस संघर्षात आहे, लोकांच्या प्रश्नावर लढते आहे.
या देशामधला तिरस्कार जो वाढवतोय त्याला थांबवण्यासाठी त्या पण मग ठिकाणी मोदींची लढतंय. लोकप्रियता रोखायला तुम्हाला अजून पण अपयश येतंय? मोदींची लोकप्रिय जर राम मंदिर बांधून त्या ठिकाणी होणार असेल तर मला असं वाटतं की त्या दृष्टिकोनातून ते राजकीय उपयोग करतायत रामाचा. आमच्या दृष्टिकोनातून रामराज्य हे आहे की ज्या वेळेला 22 कोटी जनता ही ह्याच्या खाली दारिद्र्य रेषेच्या खाली आहे त्यांना ज्या वेळेला बाहेर काढतील त्यावेळेला ते रामराज्य असेल. केशवजी, रामाचा मला उपयोग मला राजकीय खरंच नाही, आता मला फायद्यासाठी. उत्तर दिलंच पाहिजे. मला तुमच्या अमित टेलरच्या प्रश्नाचं उत्तर दिलं पाहिजे. मंदिरच हवं का आणि काय हॉस्पिटल नको का? नाही, असं perception अत्यंत तसं तयार नाही, नाही, होतंय. अरे आणि चुकीचं. नाही, एक मिनिट अमित, एक मिनिट नाही, मला- एक मिनिट अमित, आता मला बोलतोय मगाशी मी ऐकला प्रश्न, जो रोख होता तो चुकीचा होता आणि त्याचं उत्तर तुला ऐकावं लागेल. नाही, नाही, ऐकावं नाही, उत्तर लागेल. ऐकावं लागेल चुकीचा- उत्तर. चुकीचा भाजपचं कसं ऐकावं बोलतो? लागतं. ऐकावं लागेल, प्रश्नच नाही. प्रश्नाचा लोकांची अधिकार आहे, मानसिकता- तसं उत्तर द्यायचा अधिकार ऐकायला अधिकार पाहिजे. आहे. बोला बोला थोडक्यात. असं आहे की आता आकडेवारी सहित म्हणून म्हणलं की आकडेवारी सहित झालो. किती एम्स झाले हो काँग्रेस? मला आता फार कौतुक वाटलं. आमचं हॉस्पिटल बांधणं, काय एम्स बांधणं हे आमचं हे होतं. किती एम्स झाले हो काँग्रेसच्या 70 वर्ष कार्यकाळामध्ये? या 10 वर्षामध्ये 16 एम्स उभारले गेले, ज्याची हे सगळ्यात विक्रमी संख्या आहे. आता सगळ्यात महत्त्वाचं आजकालच्या सगळ्या आपल्या सगळ्यांना दैनंदिन जीवनात जे लागतात ना, ते कोरोनरी स्टेंट, इम्प्लिमेंट, कॅन्सर देवा, ह्याची किमती निम्म्याने कमी झाल्यात ह्या सगळ्याच्यामध्ये. 27,000 करोड रुपयाची या ह्याच्यातनं जी या सगळ्या विषयातले त्यांची बचत होतीये. हॉस्पिटल्स 315 नवीन मेडिकल कॉलेज झालेत, 17 नर्सिंग कॉलेज आहेत, डॉक्टर्स नवीन येत आहेत. त्यामुळे जे असं एक मंदिरावरनं इतका आक्षेप, इतका राग कधी तुमच्याकडे असू शकतो, मला आक्षेप नाही त्याबद्दल. नाही, का मंदिर राग कसा नाही, असणार त्याचा आता? रोग तसा होता. पण त्याच्याच बरोबर तितक्याच मोठ्या प्रमाणामध्ये एम्स आणि वैद्यकीय सुविधामध्ये भारताने प्रगती केली. जगामध्ये काय झाली जी लस ती भारताने भारताने सगळ्यात उत्तम लस कोरोना काळातली ती भारतामध्ये झाली. ती भारताने आपण सगळ्यांना हे दिली. हे तुम्हाला महत्त्वाचं वाटत नाही? हे सरकारची उपलब्धी वाटत नाही? सरकारने आरोग्य क्षेत्राला योगदान वाटत नाही? त्यामुळे एका मंदिराचा आक्षेप तुम्हाला असू शकतो, पण त्याचबरोबर वैद्यकीय क्षेत्रामध्ये प्रचंड काम केलं, हे सगळ्यात महत्त्वाचं. हे सगळ्यात आपण लक्षात घेतलं पाहिजे. हा त्यातला पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा विकासाचा मुद्दा, जे सातत्याने आम्ही मांडतो आहोत, सातत्याने भूमिका घेतो आहोत, त्यामध्ये सगळ्या गोष्टी लोकांपर्यंत जात आहेत. आता राजीव गांधी आमचे विकासावर फार गप्पा मारतात आमचे सचिन सावंत. याच राजीव गांधीचं विधान होतं, 1 रुपया आम्ही पाठवतो, त्यातले 15 पैसे फक्त खाली पोहोचतात. आज नरेंद्र मोदीजींनी यवतमाळमध्ये हेच सांगितलं, मी वरनं जे पैसे पाठवतो थेट लाभार्थ्यांवर जाऊन पोहोचतात. ही बदल हा भ्रष्टाचारमुक्त शासनाचा आणि बदल हा झालाय जो लोक, आणि म्हणून आज लोक मोदींच्या पाठीशी आहेत. त्यामुळे केवळ एक मंदिर झालं तर मंदिरात हवं का, हे परसेप्शन जे तुमच्या डोक्यात आहे ते कृपया जर करता आलं तर, माझा आग्रह नाही, तुमचं मत आहे ते, पण ते चुकीचं मत किमान लोकांसमोर तरी थोपवू नका. मुळामध्ये जनतेसाठी, जनतेने प्रत्येक विभागामध्ये जनता विकास अनुभवतीये आणि त्या विकासासाठी मोदींच्या पाठीशी उभी. ठीक आहे ना. नाही, मुळात मी कुठलंही मत इथे मांडण्याचा प्रयत्न नाही केला की लोकांची काय मानसिकता आहे, पण हाही मुद्दा लोकांच्या मनात आहे की अजून काय होणं अपेक्षित आहे किंवा काय विकास झाला, केवळ मंदिरच उभारलं का, काही इतर बाकीच्या गोष्टी आहेत की नाही, हो ना मग हाच एवढाच मुद्दा होता. मला बाकीचं मॅमकडे यायचं. मॅम, एक आपण लक्षात घेतलं पाहिजे की मोदी हे आपले प्रश्न सोडवू शकतात असा भारतातल्या जनतेला विश्वास वाटायला लागलाय. काँग्रेसनी यात वाईट वाटून घेण्यासारखं काही नाही, कारण इंदिरा गांधींच्या काळामध्ये इंदिरा गांधी हे आज आपल्याला या सगळ्या प्रश्नांमधून बाहेर नेऊ शकतात असा जनतेला विश्वास होता. आज काँग्रेसचं चुकतं कुठे आहे तर मोदी नावाच्या एका मोठ्या नेत्याला पर्याय देण्यासाठी ते काही करू शकत नाही आहेत. तरी देखील त्यांच्या 3 जागा वाढत आहेत, ही अभिनंदनाची गोष्ट आहे. जसं केशव उपाध्यांनी अचानक आक्रमक होऊ नये कारण जनता त्यांच्याबरोबर आहे असं ओपिनियन पोल सांगतोय, तसंच सचिन सावंत यांनी नाराजही होऊ नये कारण त्यांच्या जागा वाढत आहेत, प्रादेशिक पक्ष संपत आहेत. मूळ मुद्दा काय असतो की देशाला एका विशिष्ट दिशेने नेण्यासाठी काहीतरी कार्यक्रम लागतो. तो कार्यक्रम राबवणारं एक नेतृत्व भारतासारख्या खंडप्राय देशात असावं लागतं, जे आज मोदी सोडून दुसरीकडे कुठेही पण नाही. तो कार्यक्रम काय मग? तो कार्यक्रम जो काय असेल त्याची उत्तरं येणाऱ्या काळामध्ये मोदी सांगतील. आपण एक लक्षात घेतलं पाहिजे की मी देखील म्हटलं की मोदी अहंकारी आहेत, पण त्याच वेळेला मोदी ज्याप्रमाणे प्रश्न सोडवण्याचे प्रयत्न करतात, त्यांनी ज्याप्रमाणे सांगितलं की माझ्यासाठी 4च जाती आहेत आणि त्या 4 जाती म्हणजे दलित, युवक आणि महिला, यांच्यासाठी केलेले योजनाबद्ध प्रयत्न, एकीकडे राम मंदिर उभारतानाच रुग्णालयं उभारणं, गरिबांच्या हाऊसिंगचे प्रश्न सोडवणं, जगाला मी काहीतरी देऊ शकतो अशी एक आशा जागवणं, या सगळ्या गोष्टी भारतीयांच्या मनात त्यांच्यासाठी निश्चित स्थान निर्माण करू शकल्या आहेत. दुसरं असं की हेही करताना त्याच्या मागे जी एक प्रचंड इलेक्शन मशिनरी पाहिजे ती आज भारतीय जनता पक्षाकडे
फक्त भारतीय जनता पक्षाकडे आहे. कदाचित भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते एवढं काम कसं काय करू शकतात याचं माझ्यासारख्या पत्रकाराला कुतूहल वाटतं, की कार्यक्रम तर कराच पण त्याचे फोटो पण पाठवा. अशोक चव्हाण येत आहेत का, मग कोणीतरी काँग्रेसचा नेता येतोय पण त्यांना स्वीकारा. अगदी. अजितदादा पवार येत आहेत का, मग त्यांच्यावर केलेले आरोप विसरा, त्यांना आपलं माना. पण हे सगळं का होऊ शकतंय, कारण मोदी है तो मुमकिन है हा नारा लोकांमध्ये ते बेरजेचं राजकारण त्यांच्या establish पत्त्यावर पडतंय. करण्यामध्ये केवळ बेरजेचं राजकारण नाही, जनतेला मनापासून वाटतंय की आपल्या सगळ्या समस्यांची सोडवणूक जर कोणी करू शकतील तर ते सध्याच्या काळात मोदी आहेत. बिलकुल बिलकुल. आणि मोदी तीच जनतेची भावना मतांमध्ये ट्रान्सफर करण्याचा बरोबर. प्रयत्न कुठेही कुचराई न करता करत असतात. ते शांत बसत अगदी. नाहीत, ते वारंवार कुठेतरी फिरत असतात. त्यांना पॅरलल असलेलं आज कुठेही काही नसल्यामुळे हे आला आपले तुमचा मुद्दा प्रत्यक्षात लक्षात आला. येण्याची शक्यता अगदी. खूप मोठी तर आहे. मोदींचा खरं तर करिझमॅटिक लीडर आहे, तर मोदींचा करिझमा या निवडणुकांमध्ये चालतो का हे देखील पाहावं लागेल. ओपिनियन पोल नेमका काय सांगतोय तो तुम्ही झी 24 तासवर बघितलेला आहे.